स्वामी समर्थ महाराजांना नम्र नमस्कार। श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। माझ्या स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ अजिबात टाळू नका। कारण स्वामी समर्थ महाराज आज तुमच्यासाठी अशी एक महत्त्वाची गोष्ट घेऊन आले आहेत, जी कदाचित तुमच्या मनातील अनेक वर्षांचे दुःख, अस्वस्थता आणि न बोललेले प्रश्न हलके करू शकते। कधी कधी आपल्या आयुष्यात अशी काही नाती येतात, ज्यांना आपण मनापासून जपतो, त्यांच्यासाठी स्वतःला विसरतो, वारंवार समजून घेतो, चुका माफ करतो, स्वतःच्या भावना दाबतो, पण त्याच्या बदल्यात आपल्याला प्रेमाऐवजी अपमान मिळतो, आधाराऐवजी दुःख मिळते आणि शांततेऐवजी सतत अस्वस्थता मिळते। अशा वेळी मनात एक प्रश्न निर्माण होतो, हे नाते सोडावे का, की आणखी थोडे सहन करावे? स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रत्येक नाते आयुष्यभर ओढत नेणे हीच निष्ठा नसते। काही नाती आपल्याला शिकवण्यासाठी येतात, काही नाती आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात आणि काही नाती आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात। म्हणूनच एखाद्या नात्यात सतत तुमचा अपमान होत असेल, तुमच्या भावनांची किंमत केली जात नसेल, तुमच्या मनाला वारंवार दुखावले जात असेल आणि त्या नात्यामुळे तुमची मानसिक शांतता हरवत असेल, तर थोडे अंतर ठेवणे चुकीचे नाही। स्वामी म्हणतात, जिथे तुमच्या मनाला सतत जखम होते, तिथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य घालवू नका। तुमचे मनही स्वामींनी दिलेले आहे आणि त्याला शांतता मिळण्याचा अधिकार आहे। 1. प्रत्येक नाते वाचवण्याची जबाबदारी तुमची एकट्याची नसते। माझ्या भक्तांनो, अनेक लोक आयुष्यभर एका नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करत राहतात। समोरची व्यक्ती वारंवार दुखावते, अपमान करते, दुर्लक्ष करते, खोटे बोलते किंवा तुमच्या प्रेमाचा गैरफायदा घेते, तरी तुम्ही मनात म्हणत राहता, कदाचित एक दिवस ही व्यक्ती बदलेल। पण स्वामी समर्थ सांगतात, बदलाची इच्छा दोन्ही बाजूंनी असेल तरच नाते टिकते। एक व्यक्ती सतत माफी मागत राहिली आणि दुसरी व्यक्ती सतत तीच चूक करत राहिली, तर ते नाते जपणे नसते, ते स्वतःला हळूहळू हरवणे असते। प्रेम म्हणजे स्वतःचा अपमान सहन करणे नाही। प्रेम म्हणजे समोरच्याच्या चुका समजून घेणे, पण स्वतःच्या अस्तित्वाची किंमतही ओळखणे। तुम्ही कोणासाठी कितीही चांगले असला, तरी जर समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत कळत नसेल तर त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका। प्रत्येक माणसाला तुमची किंमत समजेलच असे नाही। काही लोकांना तुमची उपस्थिती तेव्हाच जाणवते जेव्हा तुम्ही त्यांच्यापासून दूर जाता। म्हणून स्वामी म्हणतात, ज्यांना तुमच्या प्रेमाची किंमत नाही त्यांच्यामागे स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्च करू नका। तुमचे मन वाचवा, तुमची शांती वाचवा आणि तुमच्या आत्मसन्मानाचे रक्षण करा। 2. शांतपणे दूर जाणे म्हणजे नाते तोडणे नव्हे, तर स्वतःला वाचवणे असू शकते। कधी कधी आपण दूर जाण्याचा निर्णय घेतो आणि लगेच मनात अपराधीपणा निर्माण होतो। मी चुकीचे तर करत नाही ना, लोक काय म्हणतील, आपण इतकी वर्षे नाते जपले, आता कसे सोडायचे, असे प्रश्न मनाला त्रास देतात। पण स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक अंतर हे द्वेषातून निर्माण होत नाही। काही अंतर स्वतःच्या शांततेसाठी निर्माण करावे लागते। तुम्ही कोणावर राग ठेवला नाही, कोणाचा अपमान केला नाही, कोणाला वाईट शब्द बोलला नाही, फक्त स्वतःच्या मनाच्या रक्षणासाठी थोडे मागे सरकलात, तर हा स्वार्थ नाही। हा स्वतःवर केलेला प्रेमाचा निर्णय आहे। लक्षात ठेवा, ज्याच्याशी सतत वाद घालावा लागतो, ज्याच्यासमोर प्रत्येक भावना सिद्ध करावी लागते, ज्याच्यामुळे प्रत्येक दिवस भीती आणि अस्वस्थतेत जातो, त्या नात्यातून थोडे अंतर घेणे कधी-कधी आवश्यक असते। स्वामी तुमच्याकडून द्वेष मागत नाहीत। स्वामी फक्त एवढे सांगतात, मनात कटुता ठेवू नका, पण स्वतःला पुन्हा पुन्हा त्याच जखमेपुढे उभे करू नका। 3. तुम्हाला सतत दुखावणाऱ्या व्यक्तीला खुश करण्यासाठी स्वतःला बदलू नका। भक्तांनो, तुम्ही कितीही चांगले वागलात तरी प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आवडालच असे नाही। तुम्ही कितीही प्रेम दिले तरी प्रत्येक जण तुमच्या प्रेमाची कदर करेलच असे नाही। तुम्ही कितीही प्रामाणिक राहिलात तरी प्रत्येक जण तुमच्याशी प्रामाणिक राहीलच असे नाही। म्हणून दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःची किंमत कमी करू नका। काही लोक तुमच्या शांततेला कमजोरी समजतात। काही लोक तुमच्या माफ करण्याच्या स्वभावाचा गैरफायदा घेतात। काही लोकांना वाटते की तुम्ही कितीही दुखावले गेलात तरी शेवटी परत याल। पण स्वामी समर्थ सांगतात, क्षमा करा, मात्र त्याच जखमेवर पुन्हा पुन्हा हात ठेवण्याची संधी देऊ नका। तुमचा स्वभाव प्रेमळ असू शकतो, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाचाही अन्याय आयुष्यभर सहन करावा। तुमचे मन मोठे असणे ही तुमची ताकद आहे, पण तुमच्या मनाला सीमा असणे ही तुमची शहाणपणाची खूण आहे। 4. जे नाते तुमची मनःशांती हिरावून घेते, त्याकडे प्रामाणिकपणे पहा। स्वामी समर्थांच्या चरणी बसून एकदा स्वतःला विचारा, या नात्यामुळे मला आनंद जास्त मिळतो की दुःख? मला आधार मिळतो की सतत अस्वस्थता? माझ्या अस्तित्वाचा आदर केला जातो की माझा अपमान केला जातो? मी या नात्यात स्वतःसारखा राहू शकतो का, की प्रत्येक क्षणी मला स्वतःला बदलावे लागते?
या प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनात आधीपासून असतील. फक्त ती स्वीकारण्याची हिंमत हवी. कधी कधी सत्य आपल्याला आधीच माहीत असते, पण आपण त्या सत्यापासून पळत असतो कारण आपल्याला नाते गमावण्याची भीती वाटते. स्वामी म्हणतात, जे तुमच्या हातातून निघून जाणार आहे त्याला घट्ट पकडून ठेवले तरी ते कायमचे तुमचे होत नाही. आणि जे तुमच्यासाठी खरे आहे त्याला सतत विनवण्या करण्याची गरज नसते. म्हणून स्वतःला दोष देऊ नका. शांतपणे परिस्थिती समजून घ्या आणि आवश्यक असेल तर अंतर ठेवा. 5. तुमची शांतता ही कोणत्याही नात्यापेक्षा कमी मौल्यवान नाही. माझ्या स्वामी भक्तांनो, आयुष्यात पैसा गेला तर पुन्हा कमावता येतो, वस्तू गेल्या तर पुन्हा मिळवता येतात, काही संधी गेल्या तर नवीन संधी मिळू शकतात, पण सतत तणावात जगल्यामुळे मनाची जी शांतता हरवते ती परत मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून तुमच्या मनाला सतत त्रास देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नाते आहे म्हणून सहन करायचे असे समजू नका. स्वामी समर्थ सांगतात, नात्यांची किंमत आहे, पण तुमच्या आत्मसन्मानाची किंमतही आहे. कोणीतरी तुम्हाला कमी लेखत असेल म्हणून तुम्ही खरोखर कमी होत नाही. कोणीतरी तुमची कदर करत नसेल म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. सूर्याला कोणी पाहिले नाही म्हणून त्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुमच्यातील चांगुलपणा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून नसतो. म्हणून स्वतःला ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या चरणी तुमचे मन अर्पण करा. 6. दूर जाताना द्वेष घेऊन जाऊ नका. हा स्वामींचा अत्यंत सुंदर संदेश समजा. एखाद्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला म्हणून तिच्याविषयी सतत वाईट बोलणे, बदला घेणे किंवा तिचे नुकसान करण्याचा विचार करणे आवश्यक नाही. तुम्ही फक्त एवढे ठरवू शकता, मी तुला शाप देणार नाही, पण माझ्या आयुष्यातील शांतता पुन्हा तुझ्या हातात देणारही नाही. हीच खरी भावनिक ताकद आहे. स्वामी समर्थ तुम्हाला शिकवतात की मनातून ओझे उतरवा. समोरच्याने काय केले याची शिक्षा देण्याचे काम काळ आणि कर्मावर सोडा. तुम्ही तुमचा मार्ग निवडा. तुमचे मन स्वच्छ ठेवा, कारण द्वेष मनात ठेवला तर समोरच्या व्यक्तीपेक्षा आपणच जास्त त्रासतो. म्हणून माफ करा, पण गरज असेल तर अंतरही ठेवा. शुभेच्छा द्या, पण स्वतःला पुन्हा त्याच दुःखात ढकलू नका. 7. कधी कधी स्वामी स्वतःच काही लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करतात. भक्तांनो, आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती निघून गेली की आपल्याला वाटते की आपले सर्व काही संपले. आपण रडतो, प्रश्न विचारतो, स्वामी, माझ्यासोबतच असे का झाले? पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की त्या व्यक्तीचे जाणे हेच कदाचित आपल्या आयुष्यातील मोठे रक्षण होते. त्यावेळी जी गोष्ट आपल्याला नुकसान वाटली तीच नंतर आशीर्वाद ठरते. म्हणून प्रत्येक विरहाला शाप समजू नका. प्रत्येक दुराव्याला अपयश समजू नका. काही दारे बंद होतात कारण स्वामी तुम्हाला दुसऱ्या मार्गावर घेऊन जात असतात. काही लोक दूर जातात कारण तुमच्या पुढच्या प्रवासात त्यांची गरज नसते. तुम्हाला सध्या काहीच समजत नसेल तरी स्वामींवर विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमच्यापेक्षा तुमचा पुढचा दिवस अधिक जाणतात. 8. ज्यांनी तुम्हाला गमावले त्यांच्यासाठी स्वतःला गमावू नका. किती सुंदर पण कठोर सत्य आहे हे. एखाद्या व्यक्तीने तुमची किंमत केली नाही म्हणून तुम्ही तिच्या मागे धावत राहिलात, वारंवार फोन केला, वारंवार समजावले, वारंवार स्वतःची बाजू मांडली, तरीही समोरची व्यक्ती बदलली नाही, तर थांबण्याची वेळ ओळखा. प्रत्येक दरवाजा सतत ठोठावत राहण्याची गरज नसते. काही दरवाजे बंद असतात कारण आत तुमच्यासाठी जागाच नसते. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे तुम्हाला वारंवार तुमचे अस्तित्व सिद्ध करावे लागते, तिथे थांबण्यापेक्षा त्या जागेतून शांतपणे बाहेर पडणे चांगले. तुमच्यासाठी अशी माणसेही आहेत जी तुमचे मौन समजतील, तुमचे दुःख ओळखतील आणि तुमच्या उपस्थितीची किंमत करतील. म्हणून एका चुकीच्या नात्यामुळे संपूर्ण जग चुकीचे आहे असे समजू नका. 9. आजपासून स्वतःच्या मनाला एक वचन द्या. मी कोणाचाही द्वेष करणार नाही, पण स्वतःचा अपमानही सहन करणार नाही. मी शक्य तिथे माफ करीन, पण माझ्या शांततेची किंमत देऊन कोणतेही नाते टिकवणार नाही. मी कोणाला जबरदस्तीने माझ्या आयुष्यात ठेवणार नाही. ज्यांना माझी गरज आहे त्यांच्यासाठी प्रेमाने उभा राहीन, पण ज्यांना माझी किंमत नाही त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य वाया घालवणार नाही. हे वचन स्वामी समर्थांच्या चरणी ठेवा. आणि जेव्हा मन पुन्हा कमकुवत होईल, जेव्हा जुन्या आठवणी त्रास देतील, जेव्हा तुम्हाला वाटेल की कदाचित मीच चुकीचा होतो, तेव्हा स्वामींचे नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. हळूहळू मनाला जाणवेल की तुम्ही एखादी व्यक्ती गमावली नाही, तुम्ही स्वतःला पुन्हा शोधले आहे. 10. शेवटी एवढे लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुम्ही सध्या एखाद्या नात्याच्या दुःखातून जात असाल, एखाद्याच्या अपमानामुळे आतून तुटलेले असाल, एखाद्याने तुमची किंमत केली नाही म्हणून रात्री झोप येत नसेल, तर स्वामींच्या चरणी तुमचे मन ठेवा. डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, स्वामी, मला कोणाचा द्वेष नको, मला कोणाचा बदला नको, मला फक्त मनःशांती द्या.
जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्याजवळ ठेवा आणि जे माझ्यासाठी योग्य नाही त्यापासून मला शांतपणे दूर जाण्याची शक्ती द्या. स्वामी समर्थ तुमच्या मनातील प्रत्येक अश्रू जाणतात. प्रत्येक न बोललेली वेदना त्यांना माहीत आहे. तुम्ही ज्या गोष्टी कोणालाही सांगू शकला नाहीत त्या स्वामींपासून लपलेल्या नाहीत. म्हणून धीर धरा. एखादे नाते संपले म्हणून आयुष्य संपत नाही. एखाद्या व्यक्तीने सोडले म्हणून स्वामी तुम्हाला सोडत नाहीत. एखाद्याने तुमचा अपमान केला म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद येऊ शकतो, पुन्हा शांतता येऊ शकते, पुन्हा प्रेम येऊ शकते. फक्त आज स्वतःला एवढे सांगा, मी स्वतःला हरवून कोणतेही नाते टिकवणार नाही. स्वामी माझ्यासोबत आहेत आणि जे काही घडत आहे त्यातून मला अधिक मजबूत बनवणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनाला शांती देवोत, तुमच्या दुःखाला शक्तीत बदलोत, तुमच्या डोळ्यांतील अश्रूंना आनंदात बदलोत आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चुकीचे बंधन योग्य वेळी दूर करून योग्य माणसे, योग्य मार्ग आणि योग्य शांतता तुमच्या आयुष्यात आणोत. स्वामींच्या चरणी मन अर्पण करा आणि विश्वास ठेवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, कधी कधी आयुष्यात सर्वात कठीण निर्णय हा कोणाला सोडण्याचा नसतो, तर स्वतःच्या मनाला समजावण्याचा असतो की आता पुरे झाले. कारण मनाला सवय झालेली असते त्या व्यक्तीची, त्या नात्याची, त्या आठवणींची. समोरच्याने कितीही दुखावले तरी मन पुन्हा त्याच व्यक्तीकडे धावते. आपण विचार करतो कदाचित यावेळी सर्व काही ठीक होईल, पण पुन्हा तेच शब्द, पुन्हा तोच अपमान, पुन्हा तेच दुर्लक्ष आणि पुन्हा आपल्या मनात अश्रू. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, एखाद्या नात्याला संधी देणे चांगले आहे, पण स्वतःच्या आत्म्याला रोज जखमी करून ते नाते टिकवणे शहाणपणाचे नाही. प्रेमामध्ये संयम असतो, समजूत असते, माफी असते, पण प्रेमामध्ये सततचा अपमान, भीती आणि मनःशांतीचा नाश असायला नको. म्हणून तुमचे मन जर वारंवार सांगत असेल की या नात्यापासून थोडे दूर राहणे गरजेचे आहे, तर त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तो तुमचा अहंकार नसतो, कदाचित स्वामी तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला सावध करत असतात. भक्तांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करत आपण अनेकदा स्वतःच्या आयुष्याचा निर्णय इतरांच्या हातात देतो. नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, मित्र काय म्हणतील, इतकी वर्षे नाते होते, मग आता का दूर गेलात, असे प्रश्न विचारले जातील या भीतीने आपण दुःख सहन करत राहतो. पण लक्षात ठेवा, तुमच्या मनातील वेदना तुम्ही जगता, समाज नाही. तुमच्या डोळ्यांतून अश्रू येतात, समाजाच्या डोळ्यांतून नाहीत. तुम्हाला रात्री झोप लागत नाही, समाज तुमच्या जागी झोपत नाही. म्हणून प्रत्येक निर्णय लोकांच्या मतावर घेऊ नका. स्वामी समर्थ सांगतात, लोक तुमच्या आयुष्यातील एक भाग पाहतात, पण स्वामी तुमच्या मनाचा प्रत्येक कोपरा पाहतात. त्यामुळे बाहेरच्या आवाजापेक्षा अंतर्मनातील सत्य ऐका. जर तुम्ही शांतपणे, कोणाचाही द्वेष न करता, कोणाचे नुकसान न करता, फक्त स्वतःची मानसिक शांतता जपण्यासाठी अंतर ठेवत असाल, तर त्या निर्णयासाठी सतत अपराधी होऊ नका. कधी कधी आपल्याला वाटते की मी दूर गेलो तर त्या व्यक्तीला वाईट वाटेल. पण तुम्ही जवळ राहून स्वतःला रोज तोडत असाल तर त्या वेदनेचे काय? तुम्ही सतत समोरच्याच्या भावनांचा विचार करत असाल आणि तुमच्या भावनांचा विचार करणारे कोणीच नसेल, तर हे नाते समतोलाचे राहिलेले नसते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, दुसऱ्याच्या मनाची काळजी घ्या, पण स्वतःचे मन विसरू नका. कारण तुम्हीही कोणाचे तरी प्रिय आहात. तुमचे कुटुंब आहे, तुमची स्वप्ने आहेत, तुमचे आयुष्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आयुष्यावर स्वामींची कृपादृष्टी आहे. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीच्या वागण्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य अंधारात जाऊ देऊ नका. एखाद्याने तुमच्यावर प्रेम केले नाही म्हणून तुमच्यात प्रेमाची कमतरता आहे असे होत नाही. एखाद्याने तुमचा आदर केला नाही म्हणून तुम्ही आदरास पात्र नाही असे होत नाही. एखाद्याने तुमची साथ सोडली म्हणून स्वामींची साथ सुटत नाही. स्वामी भक्तांनो, शांतपणे दूर जाणे म्हणजे अचानक सर्व काही तोडून टाकणे असेही नाही. कधी कधी अंतर हळूहळू निर्माण करावे लागते. अनावश्यक वाद टाळा, प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देणे थांबवा, सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न सोडा आणि आपल्या मनाला पुन्हा स्वतःकडे वळवा. समोरच्याला बदलण्याची जबाबदारी तुमची नाही. तुम्ही कितीही समजावले तरी ज्याला स्वतःची चूक दिसत नाही, त्याला तुमचे 1000 शब्दही समजणार नाहीत. म्हणून प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नाही. काही ठिकाणी शांत राहणे हाच सर्वात मोठा विजय असतो. काही प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा मौन अधिक प्रभावी असते. काही नाती शब्दांनी संपत नाहीत, ती आपल्या मनात त्यांच्या जागेचे महत्त्व कमी झाल्यावर आपोआप संपतात. आणि तेही स्वामींच्या इच्छेनेच घडते. माझ्या भक्तांनो, तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की एखाद्या व्यक्तीपासून दूर गेल्यानंतर सुरुवातीला खूप रिकामेपणा जाणवतो? फोन करावासा वाटतो, बोलावेसे वाटते, जुन्या आठवणी आठवतात, आपण घेतलेले फोटो पाहावेसे वाटतात आणि मन पुन्हा मागे जायला सांगते. त्यावेळी स्वतःला दोष देऊ नका. हे मनाचे स्वाभाविक दुःख आहे.
एखाद्या सवयीपासून दूर जाताना जसे मनाला वेळ लागतो, तसेच एखाद्या नात्यापासून दूर जातानाही मनाला वेळ लागतो. पण स्वामींचे नाव घेत राहा. आज मन रडेल, उद्या थोडे शांत होईल, काही दिवसांनी आठवणी कमी त्रास देतील आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा म्हणाल, स्वामी, त्यावेळी मला काहीच समजत नव्हते, पण तुम्ही मला त्या नात्यातून बाहेर काढलेत. म्हणून आजच्या वेदनेवरून उद्याचा निर्णय घेऊ नका. काळाला वेळ द्या, मनाला बरे होऊ द्या, स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या व्यक्तीपासून दूर गेलात म्हणून तुमच्या मनात प्रेम संपले पाहिजे असे नाही. काही लोकांवर प्रेम असते, पण त्यांच्यासोबत राहणे आपल्या आयुष्यासाठी योग्य नसते. ही गोष्ट स्वीकारणे कठीण आहे, पण तीच खरी परिपक्वता आहे. तुम्ही कोणासाठी चांगले विचार करू शकता आणि तरीही त्यांच्यापासून अंतर ठेवू शकता. तुम्ही कोणाला माफ करू शकता आणि तरीही पुन्हा त्याच नात्यात जाऊ नये असा निर्णय घेऊ शकता. तुम्ही कोणासाठी प्रार्थना करू शकता आणि तरीही तुमचा मार्ग वेगळा निवडू शकता. हे विरोधाभास नाही, ही मनाची परिपक्वता आहे. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला द्वेष शिकवत नाहीत. ते तुम्हाला आसक्तीपासून मुक्त व्हायला शिकवतात. जिथे तुमची शांती संपते तिथे स्वतःला थांबवणे आणि जिथे तुमच्या आत्मसन्मानाची किंमत नाही तिथे स्वतःची किंमत ओळखणे, हाच स्वामींच्या शिकवणीचा एक सुंदर अर्थ आहे. आज जर तुम्ही एखाद्या नात्यामुळे दुःखी असाल, तर स्वामींच्या चरणी बसून एकदा मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या मनात कोणाविषयी द्वेष राहू देऊ नका. ज्यांनी मला दुखावले त्यांना माफ करण्याची शक्ती द्या. पण जिथे मला पुन्हा पुन्हा दुःख मिळते तिथून शांतपणे दूर जाण्याची बुद्धी द्या. माझ्या मनाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याची शक्ती द्या. मला कोणाला गमावण्याची भीती नको, मला स्वतःला गमावण्याची भीती असू द्या. माझ्या आयुष्यात जे माझ्यासाठी योग्य आहे ते टिकवण्याची आणि जे माझ्यासाठी योग्य नाही ते सोडण्याची ताकद द्या. भक्तांनो, ही प्रार्थना मनापासून करा. कारण स्वामींना तुमचे मोठमोठे शब्द नको असतात, त्यांना तुमच्या मनातील सत्य हवे असते. कधी कधी स्वामी तुमच्या आयुष्यातील काही माणसे काढून घेतात, कारण त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःपासून दूर जात असता. तुम्ही कोणासाठी इतके जगत असता की स्वतःचे हसू विसरता, स्वतःची स्वप्ने विसरता, स्वतःची ओळख विसरता. मग स्वामी तुमच्या आयुष्यात एक वळण आणतात. सुरुवातीला ते वळण दुःखाचे वाटते, पण पुढे जाऊन कळते की तेच वळण मुक्तीचे होते. म्हणून जे गेले त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसू नका. काही लोक तुमच्या आयुष्यात अध्याय असतात, संपूर्ण पुस्तक नसतात. त्यांच्याकडून शिकायचे, त्यांच्या आठवणींना मनात एक जागा द्यायची आणि मग पुढे चालत राहायचे. कारण तुमची कथा अजून संपलेली नाही. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या आयुष्यात अजून अनेक सुंदर पाने लिहायची आहेत. माझ्या स्वामी भक्तांनो, आता डोळे मिटा आणि मनात स्वामी समर्थ महाराजांचे रूप आठवा. त्यांच्या चरणी तुमचे सर्व दुःख ठेवा. ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले, तिचे नाव मनात आले तरी राग करू नका. फक्त एवढे म्हणा, स्वामी, हे नाते तुमच्या चरणी सोपवले. मला त्यातून जे शिकायचे होते ते शिकवले असेल तर आता मला पुढे जाण्याची शक्ती द्या. आणि मग हळूहळू स्वतःकडे परत या. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या मनाशी प्रेमाने बोला, स्वतःच्या आयुष्याला पुन्हा अर्थ द्या. कारण तुमचे आयुष्य फक्त एका नात्याभोवती फिरण्यासाठी निर्माण झालेले नाही. तुमच्यात अजून खूप क्षमता आहे, अजून खूप प्रेम आहे, अजून खूप आनंद तुमची वाट पाहत आहे. आणि त्या प्रत्येक आनंदाच्या वाटेवर स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत. म्हणून घाबरू नका, थांबू नका आणि स्वतःला कमी समजू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि जे तुमच्यासाठी योग्य नाही ते स्वामी योग्य वेळी तुमच्यापासून दूर करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या स्वामी भक्तांनो, आयुष्यातील काही दुःख अशी असतात की ती कोणालाही सांगता येत नाहीत. बाहेरून आपण हसत असतो, सर्वांशी व्यवस्थित बोलत असतो, आपली रोजची कामे करत असतो, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक अशी वेदना दडलेली असते जी फक्त आपल्याला आणि स्वामी समर्थांना माहीत असते. लोकांना वाटते की आपण खूप मजबूत आहोत, पण रात्री एकटे असताना डोळ्यांतून अश्रू येतात. आपण स्वतःलाच विचारतो, मी इतके प्रेम केले, इतके जपले, इतके सहन केले, तरी माझ्याच वाट्याला हे दुःख का आले? भक्तांनो, त्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आज मिळणार नाही. पण स्वामींच्या दरबारात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते. कधी ते उत्तर लगेच मिळते, कधी काळाच्या ओघात मिळते आणि कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर त्या व्यक्तीचे जाणेच उत्तर बनते. म्हणून आज तुम्हाला जे दुःख मिळत आहे त्याला तुमच्या आयुष्याचा शेवट समजू नका. कदाचित स्वामी तुमच्या आयुष्यातील एका जुन्या अध्यायाचा शेवट करून नव्या अध्यायाची सुरुवात करत असतील. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला गमावण्याच्या भीतीने स्वतःच्या मनाविरुद्ध जगत राहतो. समोरची व्यक्ती चुकीची वागते, तरी आपण म्हणतो, ठीक आहे, जाऊ दे. ती पुन्हा दुखावते, आपण म्हणतो, कदाचित तिचा मूड खराब असेल.
ती पुन्हा अपमान करते, आपण स्वतःलाच समजावतो, आपल्याकडूनही काही चूक झाली असेल. अशा प्रकारे आपण प्रत्येक वेळी स्वतःचीच बाजू कमकुवत करत जातो. पण भक्तांनो, प्रत्येक वेळी दोष स्वतःमध्ये शोधणे आवश्यक नसते. काही वेळा समोरची व्यक्ती चुकीची असते आणि हे सत्य स्वीकारणेही आवश्यक असते. स्वामी समर्थ सांगतात, नम्र राहा पण स्वतःला दोष देत राहू नका. माफ करा पण स्वतःला शिक्षा देऊ नका. प्रेम करा पण स्वतःचा आत्मसन्मान गमावू नका. कारण स्वतःला सतत दोष देणारे मन हळूहळू स्वतःवरच विश्वास ठेवणे विसरते. आणि स्वामींना त्यांच्या भक्ताने स्वतःवरचा विश्वास गमावलेला आवडत नाही. तुमच्या आयुष्यात जर कोणी सतत तुमच्यात कमतरता शोधत असेल, तुमच्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष करत असेल, तुमच्या छोट्या चुका मोठ्या करून दाखवत असेल आणि स्वतःच्या चुका मात्र कधीच मान्य करत नसेल, तर त्या नात्याकडे डोळे उघडे ठेवून पहा. प्रेमाच्या नावाखाली प्रत्येक गोष्ट सहन करणे ही भक्ती नाही. सहनशीलता सुंदर आहे, पण स्वतःवर अन्याय होईपर्यंत सहन करत राहणे योग्य नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत धैर्य आहे. अन्यायाला घाबरू नका, सत्यापासून पळू नका आणि स्वतःच्या मनाला फसवू नका. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला गमावण्यापेक्षा त्या व्यक्तीशिवाय जगण्याची कल्पना करण्यास घाबरतो. पण स्वामींच्या कृपेने माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टीतूनही बाहेर पडतो. आज जी व्यक्ती तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू वाटत आहे, काही काळानंतर कदाचित तिची आठवणही तुम्हाला तितकी अस्वस्थ करणार नाही. काळ, स्वामींचे नामस्मरण आणि स्वतःवरचा विश्वास मनाला हळूहळू बरे करतात. भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नाते तुमच्या नियतीचा कायमचा भाग असेलच असे नाही. काही माणसे येतात आणि आपल्याला प्रेम शिकवतात. काही माणसे येतात आणि संयम शिकवतात. काही माणसे आपल्याला माफ करायला शिकवतात. तर काही माणसे आपल्याला स्वतःची किंमत शिकवून जातात. म्हणून प्रत्येक व्यक्तीला कायम धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या. ज्यांना राहायचे आहे त्यांना प्रेमाने राहू द्या. पण कोणालाही तुमच्या मनाची शांतता तारण ठेवून तुमच्या आयुष्यात राहू देऊ नका. कारण नाते टिकवण्यासाठी दोन माणसांची इच्छा लागते, एकट्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी नाते फक्त ओझे बनते. तुम्ही कितीही प्रेमाने हात पुढे केला आणि समोरून प्रत्येक वेळी हात झटकला गेला, तर एक दिवस तो हात खाली करावा लागतो. त्यात पराभव नसतो, त्यात स्वतःची जाणीव असते. काही लोक तुम्ही दूर गेल्यावरच तुमची किंमत ओळखतात. पण भक्तांनो, तुम्ही दूर गेल्यावर समोरच्याला तुमची किंमत कळेल या अपेक्षेने दूर जाऊ नका. कारण तुमचा निर्णय दुसऱ्याला धडा शिकवण्यासाठी नसावा. तुमचा निर्णय स्वतःला वाचवण्यासाठी असावा. मी दूर जातो म्हणजे त्याला माझी आठवण येईल, या विचाराने दूर गेलात तर मन पुन्हा त्याच व्यक्तीकडे अडकून राहील. पण मी दूर जात आहे कारण मला माझी शांती परत हवी आहे, या भावनेने दूर गेलात तर तुमच्या मनाला हळूहळू स्वातंत्र्य मिळेल. स्वामी समर्थ तुम्हाला कोणावर विजय मिळवायला सांगत नाहीत, ते तुम्हाला स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिकवतात. म्हणून समोरच्याने तुमच्याबद्दल काय विचार केला, यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचे आहे. आजपासून एक गोष्ट बदला. प्रत्येक वेळी कोणीतरी तुम्हाला दुखावले की लगेच स्वतःला विचारा, मी पुन्हा हेच सहन का करतोय? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. कारण अनेकदा दुसऱ्याने आपल्याला एकदा दुखावलेले असते, पण आपण त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा तीच संधी देत असतो. स्वामी म्हणतात, चूक करणाऱ्याला माफ करणे तुमच्या हातात आहे, पण तीच चूक पुन्हा तुमच्यावर करण्याची संधी देणे आवश्यक नाही. तुमच्या आयुष्यात सीमा असू द्या. तुमच्या वेळेला किंमत द्या. तुमच्या भावनांना महत्त्व द्या. प्रत्येक फोन उचलणे आवश्यक नाही, प्रत्येक संदेशाला उत्तर देणे आवश्यक नाही, प्रत्येक वादात सहभागी होणे आवश्यक नाही आणि प्रत्येक व्यक्तीला तुमच्या मनात प्रवेश देणे आवश्यक नाही. काही अंतर हे नात्याचा अपमान नसते, ते मनाचे संरक्षण असते. माझ्या स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वतःला पुन्हा उभे करण्याचा निर्णय घ्याल, तेव्हा सुरुवातीला मन तुम्हाला भूतकाळाकडे खेचेल. पण त्यावेळी स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही फक्त एका व्यक्तीपासून दूर जात नाही आहात, तुम्ही त्या सततच्या दुःखापासून दूर जात आहात. तुम्ही त्या अश्रूंपासून दूर जात आहात. तुम्ही त्या अपमानाच्या क्षणांपासून दूर जात आहात. तुम्ही त्या रात्रींपासून दूर जात आहात ज्या रात्री तुम्ही स्वतःलाच विचारत होतात, माझीच चूक आहे का? आता स्वामींच्या नावाने पुढे चला. भूतकाळाने तुम्हाला जखम दिली असेल, पण भविष्य तुमच्याकडून अजून काही हिरावून घेण्यासाठी आलेले नाही. उलट तुमच्यासाठी अजून सुंदर दिवस बाकी आहेत. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातील रिकामी जागा योग्य वेळी योग्य आशीर्वादाने भरू शकतात. आणि लक्षात ठेवा, मनःशांती मिळाल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्याला माझे सर्वस्व समजत होतात ते प्रत्यक्षात तुमच्या आयुष्याचा फक्त एक भाग होते. तुमचे संपूर्ण आयुष्य त्यापेक्षा खूप मोठे आहे. तुमच्याकडे तुमची स्वप्ने आहेत, तुमची माणसे आहेत, तुमचे कुटुंब आहे, तुमची श्रद्धा आहे, तुमची मेहनत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थांची साथ आहे. म्हणून एका नात्याच्या तुटण्याने स्वतःला तुटू देऊ नका.
एखाद्या व्यक्तीने तुमचे मन तोडले असेल, पण तुमचे भविष्य अजूनही तुमच्या हातात आहे. आज दुःख आहे म्हणून उद्याही दुःखच असेल असे नाही. स्वामींच्या कृपेने परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, काळ बदलतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले मन बदलते. म्हणून आज स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करा, स्वामी, मला कोणापासून सूट घ्यायचा नाही. मला कोणाला खाली दाखवायचे नाही. मला फक्त माझ्या मनाची शांतता परत हवी आहे. ज्यांनी मला दुखावले त्यांना त्यांच्या कर्मानुसार जे मिळायचे ते मिळू दे. पण माझ्या मनात त्यांच्यासाठी द्वेष राहू देऊ नका. माझ्या मनाला इतकी शक्ती द्या की मी मागे वळून न पाहता पुढे चालत राहीन. मला माझी किंमत समजू द्या. मला स्वतःवर पुन्हा प्रेम करता येऊ द्या. आणि स्वामी, जिथे माझ्यासाठी प्रेम, आदर आणि शांतता आहे तिथे मला घेऊन चला. भक्तांनो, ही प्रार्थना मनापासून करा. कारण स्वामी समर्थांच्या चरणी ठेवलेले दुःख कधीच वाया जात नाही. त्यातूनच एक दिवस शक्ती जन्माला येते आणि त्या शक्तीने तुम्ही पुन्हा हसता, पुन्हा जगता आणि पुन्हा स्वतःला ओळखता. माझ्या स्वामी भक्तांनो, मनाला सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण एखाद्या नात्याला मनापासून खरे मानतो आणि नंतर कळते की समोरच्या व्यक्तीसाठी त्या नात्याची किंमत आपल्या इतकी नव्हती. आपण त्या व्यक्तीसाठी वेळ दिला, प्रेम दिले, काळजी घेतली, आपल्या सुखाचा त्याग केला, तिच्या चुका माफ केल्या, तिच्या अडचणींमध्ये तिच्यासोबत उभे राहिलो. पण जेव्हा आपल्याला आधाराची गरज पडली तेव्हा आपणच एकटे उरलो. त्या क्षणी मनाला वाटते, मी इतके केले तरी मला काय मिळाले? स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रेमाचे मोजमाप नेहमी परत मिळालेल्या गोष्टींनी करू नका. तुम्ही जे चांगले केले ते तुमच्या कर्मात जमा झाले आहे. समोरच्याने त्याची किंमत केली नाही म्हणून तुमचे चांगले कर्म कमी होत नाही. तुम्ही दिलेला आधार व्यर्थ गेला नाही. तुम्ही केलेली माफी व्यर्थ गेली नाही. तुम्ही केलेली प्रार्थना व्यर्थ गेली नाही. पण आता एक गोष्ट समजून घ्या, चांगले कर्म करणे आणि स्वतःवर अन्याय होऊ देणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्वामी तुम्हाला चांगले राहायला सांगतात, पण स्वतःला सतत जाळून दुसऱ्याला प्रकाश देत राहा असे सांगत नाहीत. भक्तांनो, कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या बदलण्याची वाट पाहत वर्षे घालवतो. तो एक दिवस समजून घेईल, ती एक दिवस माझी किंमत ओळखेल, एक दिवस सगळे पूर्वीसारखे होईल, अशी आशा मनात ठेवतो. ही आशा सुरुवातीला आपल्याला जगवते, पण जेव्हा तीच आशा वारंवार तुटते तेव्हा मन आतून थकते. स्वामी समर्थ म्हणतात, आशा ठेवा पण वास्तवाकडे डोळे झाकू नका. एखादी व्यक्ती एकदा चुकली म्हणून तिला कायम दोष देऊ नका. पण तीच व्यक्ती वारंवार तेच करत असेल आणि बदलण्याची कोणतीही इच्छा दाखवत नसेल, तर त्या वर्तनाला स्वीकारून स्वतःला दुखावणे आवश्यक नाही. प्रेमात विश्वास असावा, पण विवेकही असावा. कारण स्वामींची भक्ती म्हणजे केवळ भावना नाही, ती विवेकाचीही शिकवण आहे. जिथे मन सांगते थांब, तिथे बुद्धीने कारण समजून घ्या. जिथे मन सांगते दूर जा, तिथे रागाने नाही तर शांतपणे निर्णय घ्या. माझ्या भक्तांनो, स्वतःच्या मनाची किंमत ओळखायला शिका. तुमच्या आयुष्यात कोणी आले म्हणून तुमचे जीवन सुंदर झाले असेल तर त्याचे आभार माना. पण तेच नाते नंतर तुमची शांतता हिरावून घेत असेल तर त्या बदललेल्या परिस्थितीकडेही प्रामाणिकपणे पहा. नाती बदलतात, माणसे बदलतात, परिस्थिती बदलते. काल जे योग्य होते ते आज योग्य असेलच असे नाही. म्हणून एकदा हे नाते स्वीकारले आहे म्हणजे आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत तेच सहन करायचे असा नियम नाही. स्वामी समर्थ सांगतात, जीवन म्हणजे नदीसारखे आहे. नदीला पुढे जायचे असते. वाटेत दगड आले तरी ती थांबत नाही. तिला वळसा घालून पुढे जावे लागते. तसेच तुमच्या आयुष्यातही काही माणसे अडथळा बनतील. त्यांच्याशी युद्ध करण्याची गरज नाही. फक्त शांतपणे वळसा घाला आणि पुढे निघा. काही वेळा तुम्ही दूर गेल्यावर समोरची व्यक्ती तुम्हालाच दोष देईल. ती म्हणेल, तू बदललास, तुझ्यात अहंकार आला, तू मला सोडून दिलेस, तू आधीसारखा राहिला नाहीस. अशा वेळी लगेच स्वतःला चुकीचे समजू नका. कधी कधी तुम्ही बदललेले नसता, तुम्ही फक्त स्वतःच्या वेदनेला आवाज द्यायला सुरुवात केलेली असते. पूर्वी तुम्ही सगळे सहन करत होतात, आता तुम्ही सीमा आखत आहात. पूर्वी तुम्ही प्रत्येक अपमानानंतर शांत राहत होतात, आता तुम्ही त्या परिस्थितीतून दूर होत आहात. पूर्वी तुम्ही स्वतःला विसरून नाते जपत होतात, आता स्वतःलाही महत्त्व देत आहात. हा स्वार्थ नाही, ही आत्मजाणीव आहे. स्वामी समर्थ तुमच्या मनात हीच जाणीव जागी करतात की तूही महत्त्वाचा आहेस. तुझ्या भावनांनाही किंमत आहे. तुझ्या आयुष्यालाही दिशा आहे. भक्तांनो, ज्यांनी तुम्हाला वारंवार रडवले त्यांना तुमच्या प्रत्येक अश्रूचे उत्तर देणे तुमचे काम नाही. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या प्रत्येक चुकीची जाणीव करून देणे तुमचे काम नाही. काही गोष्टी स्वामींच्या हाती सोपवाव्या लागतात. तुम्ही फक्त तुमचा मार्ग स्वच्छ ठेवा. मनात द्वेष वाढू देऊ नका. कारण द्वेष हा दुसऱ्याला जाळण्यापूर्वी स्वतःचे मन जाळतो. तुम्ही म्हणाल, स्वामी, मी माफ केले. पण माफ करणे म्हणजे पुन्हा त्याच व्यक्तीला तुमच्या आयुष्यावर पूर्वीसारखा अधिकार देणे नाही.
क्षमा मनाला मुक्त करते, सीमा मनाचे रक्षण करतात. दोन्ही गोष्टी एकत्र असू शकतात. तुम्ही मनापासून माफ करू शकता आणि तरीही योग्य अंतर ठेवू शकता. कधी कधी रात्री एकटेपणात मन पुन्हा जुन्या आठवणी उघडते. समोरच्याने केलेली एखादी छोटीशी काळजी, एखादा चांगला दिवस, एखादे प्रेमळ वाक्य आठवते आणि मग मन म्हणते, कदाचित मीच घाई केली. पण भक्तांनो, एखाद्या नात्यात काही सुंदर आठवणी आहेत म्हणून त्या नात्यातील सततचे दुःख दुर्लक्षित करू नका. आयुष्यात चांगले क्षण असणे आणि संपूर्ण नाते चांगले असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीने कधी तुमच्यावर प्रेम केले असेल, तरीही आज तिच्यासोबत राहणे तुमच्यासाठी योग्य नसेल. भूतकाळातील सुंदर आठवणींचा आदर करा, पण त्यांच्यामुळे वर्तमानातील वेदना नाकारू नका. स्वामी समर्थ तुम्हाला भूतकाळ पुसायला सांगत नाहीत, ते तुम्हाला त्यातून शिकून पुढे जायला सांगतात. माझ्या स्वामी भक्तांनो, स्वतःपासून पळू नका. नाते तुटले म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. माझ्यातच काहीतरी कमी आहे, माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही, मी आयुष्यभर एकटाच राहीन, माझे नशीबच खराब आहे, असे विचार मनात येऊ देऊ नका. हे दुःख बोलत असते, सत्य नाही. तुमची किंमत एका व्यक्तीच्या मतावर ठरत नाही. तुमचे भविष्य एका नात्याने ठरत नाही. तुमचे सुख एका व्यक्तीच्या हातात नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अजून कितीतरी नवीन सुरुवाती होऊ शकतात. म्हणून स्वतःला पुन्हा उभे करा. स्वतःच्या आवडी शोधा. आपल्या माणसांशी बोला. नामस्मरण करा. कामात मन लावा. शरीराची आणि मनाची काळजी घ्या. हळूहळू तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येईल. आणि जेव्हा तो प्रकाश येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की स्वामींनी तुमच्याकडून काही हिरावून घेतले नव्हते, त्यांनी तुमच्या हातातून फक्त ते ओझे काढून घेतले होते जे तुम्ही प्रेम समजून वाहत होतात. काही नाती सोडल्यावर आपल्याला वाटते आपण हरलो, पण काही काळानंतर कळते की आपण हरलो नव्हतो, आपण स्वतःला वाचवले होते. काही दुरावे सुरुवातीला शिक्षा वाटतात, पण पुढे तेच स्वातंत्र्य ठरतात. काही अश्रू त्यावेळी दुःखाचे असतात, पण नंतर त्याच अश्रूंमुळे मन हलके झालेले असते. म्हणून आज तुमच्या मनात कोणतेही नाते तुटण्याचे दुःख असेल, तर स्वामींच्या चरणी ते अर्पण करा. सांगा, स्वामी, माझ्या हातून जे झाले त्यासाठी मला क्षमा करा. समोरच्याने जे केले ते मी तुमच्या चरणी सोडतो. आता मला माझ्या आयुष्याकडे पुन्हा प्रेमाने पाहण्याची शक्ती द्या. भक्तांनो, आयुष्य खूप मोठे आहे. एका नात्यात मिळालेला अपमान तुमच्या संपूर्ण अस्तित्वाची ओळख होऊ देऊ नका. एका व्यक्तीने तुमचे मन तोडले म्हणून जगातील प्रत्येक व्यक्ती तशीच आहे असे समजू नका. एका अनुभवामुळे प्रेमावरचा विश्वास सोडू नका. स्वामींच्या कृपेने योग्य माणसे तुमच्या आयुष्यात येऊ शकतात, पण त्यासाठी आधी जुन्या जखमांना जागा द्यावी लागेल, त्यांना बरे होऊ द्यावे लागेल. मनात सतत जुन्या व्यक्तीला धरून ठेवले तर नवीन आनंदासाठी जागा कुठून निर्माण होणार? म्हणून जे गेले त्यांना जाऊ द्या. जे राहिले आहेत त्यांची किंमत करा. आणि जे अजून तुमच्या आयुष्यात आलेले नाहीत त्यांच्यासाठी मनात आशा जिवंत ठेवा. आज स्वामी समर्थ महाराज तुमच्या कानात जणू एकच गोष्ट सांगत आहेत, माझ्या लेकरा, तू खूप सहन केलेस. आता स्वतःला दोष देऊ नकोस. तुझ्या मनावरचे ओझे माझ्याकडे दे. ज्यांनी तुला रडवले त्यांच्यामागे धावू नकोस. ज्यांना तुझी किंमत कळली नाही त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करू नकोस. तू फक्त माझे नाव घे आणि पुढे चालत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून भक्तांनो, आजचा हा संदेश मनात ठेवा. कदाचित तुम्ही एखाद्या अशाच नात्यात अडकलेले असाल. कदाचित तुम्ही अनेक दिवसांपासून निर्णय घेऊ शकत नसाल. कदाचित तुमच्या मनात अपराधीपणा असेल. पण स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. शांतपणे विचार करा, स्वतःच्या सुरक्षिततेचा आणि कल्याणाचा विचार करा आणि आवश्यक असेल तर योग्य अंतर ठेवा. तुमच्या मनाची शांती ही स्वामींचीच देणगी आहे. तिचे रक्षण करा. माझ्या स्वामी भक्तांनो, काही वेळा आपण एखाद्या नात्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो, पण शरीराने दूर गेल्यानंतरही मन त्या नात्यातच अडकून राहते. समोरची व्यक्ती आपल्या आयुष्यात नसते, संवाद बंद झालेला असतो, भेटीगाठी संपलेल्या असतात, तरी मनात तिच्याशी संवाद सुरूच असतो. तिने असे का केले, त्याने माझ्याशी असे का वागले, मी कुठे कमी पडलो, मी आणखी काही केले असते तर हे नाते वाचले असते का? असे प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येत राहतात. भक्तांनो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणे आवश्यक नसते. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी मन शांत होत नाही. कारण काही जखमा तर्काने नाही तर स्वीकाराने भरतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधत बसू नका. काही गोष्टी घडल्या कारण त्या घडायच्या होत्या. तुम्ही तुमच्या परीने प्रामाणिक राहिलात, प्रेम दिले, नाते जपण्याचा प्रयत्न केला आणि तरीही ते टिकले नाही, तर स्वतःला दोष देणे थांबवा. तुमच्या हातात जे होते ते तुम्ही केले असेल, तर आता जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. भक्तांनो, मनाला सर्वात मोठी शांतता तेव्हा मिळते जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडून काही अपेक्षा ठेवणे थांबवतो. एक दिवस तो फोन करेल, एक दिवस ती माफी मागेल,
एक दिवस त्याला माझी किंमत कळेल, एक दिवस तो माझ्यासाठी रडेल, या अपेक्षांमध्ये मन अडकून राहते. आपण स्वतःचे आयुष्य जगत नसतो, आपण समोरच्या व्यक्तीच्या एखाद्या कृतीची वाट पाहत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. कोणी तुमच्याशी बोलले तरच तुम्ही आनंदी आणि कोणी बोलले नाही तर दुःखी, अशी तुमची अवस्था होऊ देऊ नका. तुमच्या मनाचा आधार स्वामींच्या चरणी ठेवा. कारण माणसे बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते, नाती बदलू शकतात, पण स्वामींची कृपा तुमच्यासोबत राहू शकते. म्हणून आजपासून प्रतीक्षा कमी करा आणि स्वतःकडे परत या. कधी कधी आपल्याला वाटते की आपण दूर गेलो तर आपल्याला एकटेपणा जाणवेल. पण भक्तांनो, एकटेपणा आणि चुकीच्या व्यक्तीसोबत असणे यातील फरक समजून घ्या. चुकीच्या व्यक्तीसोबत राहूनही मन एकटे असू शकते. हजारो लोकांमध्ये राहूनही मन रिकामे असू शकते. आणि कधी कधी एकटे राहूनही स्वामींच्या नामस्मरणात मनाला अशी शांतता मिळते की जगातील कोणत्याही नात्याने ती मिळू शकत नाही. म्हणून फक्त एकटे पडण्याच्या भीतीने चुकीचे नाते धरून ठेवू नका. सुरुवातीचा एकटेपणा सहन करता येतो, पण आयुष्यभराची अस्वस्थता सहन करण्यापेक्षा काही काळ स्वतःसोबत राहणे अधिक चांगले असते. स्वतःसोबत मैत्री करा. स्वतःच्या मनाचे ऐका. स्वतःच्या भावनांना नाव द्या. रडायचे असेल तर रडा, पण स्वतःला कमी समजू नका. कारण अश्रू येणे म्हणजे कमजोरी नाही, अनेकदा अश्रू हे मनातून साचलेले ओझे बाहेर पडण्याचा मार्ग असतात. माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्हाला कोणी वारंवार दुखावले असेल तर त्या व्यक्तीला बदलण्याचा हट्ट सोडा. आपण अनेकदा विचार करतो, मी त्याला समजावतो, मी तिला माझे दुःख सांगतो, मी पुन्हा एकदा संधी देतो. पण ज्याला तुमच्या डोळ्यांतील दुःख दिसत नाही, त्याला तुमचे आणखी शब्द काय समजावणार? काही लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या अनुपस्थितीतून शिकतात. म्हणून प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देत राहू नका. तुमच्या निर्णयासाठी प्रत्येकाला कारण सांगणे आवश्यक नाही. तुम्हाला शांतता हवी आहे, एवढे कारण पुरेसे आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक मोठा धडा आहे, कधी बोलायचे आणि कधी मौन धारण करायचे हे समजणे. काही नाती शेवटच्या वादाने संपत नाहीत, ती एका शांत निर्णयाने संपतात. आता मला या नात्यात राहायचे नाही, एवढे मनात ठरवले तरी पुरेसे असते. भक्तांनो, जर एखाद्या नात्यात तुमचा सतत अपमान होत असेल, तुम्हाला घाबरवले जात असेल, धमकावले जात असेल किंवा तुमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल, तर अशा परिस्थितीत केवळ सहनशीलता दाखवणे योग्य नाही. अशा वेळी विश्वासू व्यक्तीची मदत घ्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेला सर्वात आधी महत्त्व द्या. स्वामी समर्थ तुम्हाला दुःख सहन करत राहण्याची शिक्षा देत नाहीत. स्वामी तुम्हाला विवेक देतात, धैर्य देतात आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची शक्ती देतात. म्हणून आध्यात्मिक श्रद्धेसोबत व्यवहारातील शहाणपणही ठेवा. स्वतःचे रक्षण करणे हा स्वार्थ नाही. तुमचे जीवन मौल्यवान आहे. तुमचे मन मौल्यवान आहे. तुमचे अस्तित्व मौल्यवान आहे. माझ्या भक्तांनो, कधी कधी नात्यातील दुःख इतके वाढते की आपल्याला स्वतःची जुनी व्यक्तीच आठवत नाही. पूर्वी आपण हसायचो, गाणी ऐकायचो, मित्रांशी बोलायचो, आपली स्वप्ने होती, काही करण्याची इच्छा होती. पण त्या नात्यातील सततच्या तणावामुळे हळूहळू आपण स्वतःपासून दूर जातो. आपले लक्ष फक्त समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावर राहते. त्याने मेसेज केला का, फोन केला का, काय बोलले, कोणाशी बोलले, माझ्यावर रागावले का, माझ्यावर प्रेम आहे का, या विचारांमध्ये दिवस जातात. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याच्या वागण्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाकडे लक्ष द्या. तुमचा वेळ परत मिळवा. तुमची ऊर्जा परत मिळवा. तुमची स्वप्ने पुन्हा उचलून घ्या. कारण तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग अजून पुढे असू शकतो. फक्त भूतकाळाच्या दारात उभे राहून भविष्याची वाट पाहू नका. एक दिवस असा येईल की तुम्ही त्या व्यक्तीची आठवण काढाल, पण मनात पूर्वीसारखी वेदना होणार नाही. तुम्हाला त्या नात्याची आठवण येईल, पण पुन्हा त्यात परत जाण्याची इच्छा होणार नाही. तुम्ही म्हणाल, हो, माझ्या आयुष्यात हे नाते होते. त्याने मला दुखावले, पण त्याने मला काही शिकवलेही. त्या दिवशी समजा तुमचे मन बरे होत आहे. तुम्ही विसरला नसाल, पण तुम्ही मुक्त झाला असाल. कारण विसरणे हीच उपचाराची खूण नाही, आठवण आली तरी मन न तुटणे ही खरी मुक्ती आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनाला त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाऊ शकतात. फक्त घाई करू नका. स्वतःला वेळ द्या. स्वतःवर प्रेम करा. नामस्मरण करा आणि प्रत्येक दिवस थोडा थोडा पुढे चला. भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी अन्याय केला असेल तर त्या अन्यायामुळे तुमच्या मनात स्वतःविषयी अन्याय करू नका. हा फार मोठा संदेश आहे. दुसऱ्याने तुमच्याशी चुकीचे वागले म्हणून तुम्ही स्वतःला दोष देऊ लागलात, स्वतःला कमी समजू लागलात, स्वतःचा तिरस्कार करू लागलात तर समोरच्या व्यक्तीने केलेले नुकसान अधिक मोठे होते. म्हणून त्याने केलेल्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊ नका. स्वतःला सांगा, मी वाईट नाही. माझ्याकडून चुका झाल्या असतील, पण मी प्रेमासाठी अपात्र नाही.
मी आदरासाठी अपात्र नाही, मला शांत आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, ही भावना मनात रुजवा. स्वामी समर्थांच्या चरणी बसून स्वतःला पुन्हा स्वीकारा. आणि जर तुमच्या मनात अजूनही त्या व्यक्तीबद्दल खूप राग असेल तर तो रागही स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण राग धरून ठेवला की आपण भूतकाळाला वर्तमानात जगत राहतो. समोरची व्यक्ती कदाचित तिचे आयुष्य जगत असेल, पण आपण तिच्या केलेल्या गोष्टींचा भार घेऊन बसलेले असतो. हा भार खाली ठेवण्याची वेळ आली आहे. तू मला दुखावलेस, पण आता माझे आयुष्य तुझ्या वागण्याने ठरणार नाही, असे मनात म्हणा. तू मला सोडलेस, पण स्वामींनी मला सोडले नाही. तू माझी किंमत केली नाहीस, पण स्वामी माझी किंमत जाणतात. तू माझ्या आयुष्यातून गेलास, पण माझे आयुष्य संपलेले नाही. हा विश्वास मनात ठेवा. माझ्या स्वामी भक्तांनो, शेवटी एवढेच सांगतो, ज्या नात्यात सतत दुःख आहे तिथे शांततेचा मार्ग शोधा. जिथे अपमान आहे तिथे आत्मसन्मान जपा. जिथे अस्वस्थता आहे तिथे अंतर ठेवण्याचा विचार करा. पण कोणताही निर्णय रागाच्या भरात घेऊ नका. शांत व्हा, विचार करा, विश्वासू व्यक्तीशी बोला आणि परिस्थिती योग्य प्रकारे समजून घ्या. आणि जर नाते सुरक्षितपणे सुधारण्याची शक्यता असेल तर संवाद, मर्यादा आणि परस्पर आदर यांचा मार्ग निवडा. पण जर वारंवार प्रयत्न करूनही तेच दुःख परत येत असेल तर स्वतःला आयुष्यभर त्याच चक्रात अडकवू नका. स्वामींचे नाव घ्या आणि पुढे चला. तुमच्या आयुष्यात अजून पहाट व्हायची आहे. अजून तुमच्या चेहऱ्यावर मनापासून हसू यायचे आहे. अजून तुम्हाला स्वतःची हरवलेली ओळख पुन्हा सापडायची आहे. अजून स्वामींची अनेक कृपादृष्टी तुमच्यावर पडायची आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे नाव घ्या आणि मनात फक्त एवढे म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या मनातील सर्व ओझे तुम्हाला अर्पण करतो. मला जे सोडायचे आहे ते सोडण्याची शक्ती द्या, जे स्वीकारायचे आहे ते स्वीकारण्याची बुद्धी द्या आणि जे पुढे घडणार आहे त्यावर विश्वास ठेवण्याचे धैर्य द्या. माझ्या मनाला शांत करा. माझ्या डोळ्यांतील अश्रू पुसा. माझ्या आयुष्यातून चुकीच्या गोष्टी दूर करा आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. भक्तांनो, विश्वास ठेवा. तुमची प्रार्थना व्यर्थ जात नाही. कदाचित उत्तर आज मिळणार नाही, कदाचित उद्या मिळणार नाही, पण योग्य वेळ आली की तुम्हाला जाणवेल, स्वामी शांत होते, पण तुमच्यासाठी काम करत होते. माझ्या स्वामी भक्तांनो, आयुष्यात काही निर्णय असे असतात की ते घेताना हात थरथरतात, डोळ्यांत पाणी येते आणि मन हजार वेळा मागे वळून पाहते. पण तरीही कधीतरी स्वतःच्या मनाला सांगावे लागते की आता मला स्वतःसाठी जगायचे आहे. कारण आयुष्यभर दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करत राहिलो आणि स्वतःच्या मनाचा आवाज दाबत राहिलो तर एक दिवस आपल्यालाच आपले जीवन परके वाटू लागते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, माणसाने नाती जपावीत, पण नात्यांमध्ये स्वतःला हरवू नये. तुम्ही कोणावर प्रेम करू शकता, कोणासाठी त्याग करू शकता, कोणाच्या दुःखात सहभागी होऊ शकता, पण तुमच्या अस्तित्वाची किंमत संपेल इतका त्याग करू नका. कारण स्वामींनी तुम्हाला या जगात फक्त दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी पाठवलेले नाही. तुमच्या जीवनालाही एक अर्थ आहे, तुमच्या मनालाही एक दिशा आहे आणि तुमच्या आत्म्यालाही शांततेची गरज आहे. भक्तांनो, अनेकदा आपण नाते टिकवण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध इतके निर्णय घेतो की शेवटी आपल्याला स्वतःचेच विचार चुकीचे वाटू लागतात. समोरची व्यक्ती म्हणते, तूच चुकीचा आहेस, आणि आपण विचार करू लागतो, कदाचित खरंच माझीच चूक असेल. ती म्हणते, तू खूप विचार करतोस, आणि आपण आपल्या भावनांवरच संशय घ्यायला लागतो. ती तुमच्या दुःखाला छोटं करून दाखवते आणि तुम्ही स्वतःच्या वेदनेलाच कमी समजू लागता. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मनाला काय वाटते याचा आदर करा. प्रत्येक भावना अंतिम सत्य असेलच असे नाही, पण प्रत्येक भावनेला ऐकणे गरजेचे असते. तुम्हाला एखादी गोष्ट वारंवार त्रास देत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. शांतपणे विचार करा, परिस्थिती समजून घ्या. कोठे तुमची चूक आहे ती स्वीकारा, पण दुसऱ्याची चूक स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका. माझ्या भक्तांनो, नात्यात सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज भासत असेल तर थांबा आणि विचार करा. तुम्ही चांगले आहात हे कोणाला सिद्ध करावे लागते का? तुम्ही प्रेम करता हे वारंवार सांगावे लागते का? तुम्ही प्रामाणिक आहात हे प्रत्येक वेळी पुरावे देऊन दाखवावे लागते का? जर हो, तर त्या नात्यात विश्वासाची कमतरता आहे. विश्वास असेल तर प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागत नाही. प्रेम असेल तर प्रत्येक क्षणी भीतीत राहावे लागत नाही. आदर असेल तर समोरच्याच्या शब्दांपासून सतत स्वतःचे रक्षण करावे लागत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जिथे प्रेम आहे तिथे मनाला सुरक्षित वाटते. आणि जिथे सतत भीती, संशय, अपमान आणि अस्वस्थता आहे, तिथे त्या नात्याकडे गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. काही भक्त असे असतात की त्यांना स्वतःसाठी निर्णय घेताना अपराधी वाटते. मी स्वतःचा विचार केला तर मी स्वार्थी ठरेन, असे त्यांना वाटते. पण स्वामी म्हणतात, स्वतःची काळजी घेणे आणि स्वार्थीपणा यात जमीन अस्मानाचा फरक आहे. स्वार्थी माणूस दुसऱ्याचे नुकसान करून स्वतःचा फायदा पाहतो,
पण स्वतःची काळजी घेणारा माणूस कोणाचे नुकसान न करता स्वतःचे रक्षण करतो. जर तुम्ही कोणाशी वाईट वागला नाही, बदला घेतला नाही, अपमान केला नाही, फक्त एवढे केले की त्या व्यक्तीपासून स्वतःला थोडे दूर ठेवले, तर त्यात पाप नाही. तुमच्या मनाला शांती हवी आहे म्हणून तुम्ही चुकीचे ठरत नाही. तुमच्या आयुष्यात मर्यादा आखल्या म्हणून तुम्ही कठोर होत नाही. उलट तुम्ही स्वतःला समजून घेण्याची सुरुवात करत असता. भक्तांनो, कधी कधी नाते संपल्यानंतर आपल्याला समोरच्याची नव्हे, तर आपल्या जुन्या आयुष्याची आठवण येत असते. आपण त्या व्यक्तीला नाही, तर त्या काळाला मिस करत असतो. त्या दिवसांत आपण कसे हसायचो, कसे बोलायचो, कुठे जायचो, कोणत्या आठवणी निर्माण केल्या, हे सगळे आठवत राहते. पण भूतकाळ सुंदर होता म्हणून वर्तमान पुन्हा तसाच होईलच असे नाही. काळ पुढे गेला आहे, माणसे बदलली आहेत, परिस्थिती बदलली आहे, आणि कधी कधी आपल्यालाही बदलावे लागते. स्वामी समर्थ सांगतात, जुन्या आठवणींना प्रेमाने निरोप द्या. त्यांना शत्रू बनवू नका, पण त्यांना तुमच्या भविष्याचा मालकही बनवू नका. कालचा दिवस कितीही सुंदर असला तरी आजचा सूर्य उगवतोच. तुमच्यासाठीही नवीन सकाळ तयार होत आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या दुःखद नात्यापासून दूर जाता तेव्हा सुरुवातीला तुमच्या आसपासचे काही लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत. कोणी म्हणेल, तू थोडे अजून सहन केले असतेस. कोणी म्हणेल, नात्यात असे होतच असते. कोणी म्हणेल, तुम्हीच समजूतदारपणा दाखवायला हवा होता. पण प्रत्येक परिस्थिती बाहेरून दिसते तशी नसते. तुमच्या बंद दाराआड तुम्ही काय सहन केले, तुमच्या मनात किती अश्रू साचले, किती रात्री तुम्ही विचार करत बसलात, हे जगाला माहीत नसते. म्हणून प्रत्येकाला तुमची कहाणी सांगत बसू नका. काही गोष्टी फक्त स्वामींना सांगा. कारण ज्यांनी तुमची वेदना अनुभवली नाही, त्यांच्याकडून तुमच्या निर्णयाची मान्यता मिळवण्याची गरज नाही. आणि जर कधी तुम्हाला वाटले की मी चुकीचा निर्णय घेतला असेल, तर लगेच मागे जाऊ नका. आधी स्वतःला विचारा, तुम्ही दूर का गेलात? त्या कारणांची आठवण करा. तुम्हाला सतत कशामुळे दुःख होत होते? कोणत्या गोष्टी वारंवार घडत होत्या? किती वेळा तुम्ही समजावले? किती वेळा तुम्ही माफ केले? किती वेळा तुम्ही स्वतःला बदलले? आणि तरीही परिस्थिती बदलली नाही तर पुन्हा त्याच ठिकाणी जाण्यापूर्वी विचार करा. मनाला एखाद्याची आठवण येणे आणि त्या व्यक्तीकडे परत जाणे आवश्यक असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आठवण येऊ शकते, पण निर्णय बदलण्याची गरज नाही. प्रेम उरू शकते, पण अंतरही कायम ठेवता येते. स्वामी समर्थ तुम्हाला हाच विवेक देतात. भक्तांनो, कधी कधी आपल्याला समोरच्या व्यक्तीने माफी मागावी अशी तीव्र इच्छा असते. आपल्याला वाटते, त्याने एकदा मान्य करावे की माझ्यावर अन्याय झाला. पण स्वामी म्हणतात, तुमच्या मनाच्या उपचारासाठी दुसऱ्याच्या माफीवर अवलंबून राहू नका. समोरचा माफी मागेलच असे नाही. त्याला स्वतःची चूक कधी समजेलच असे नाही. तो तुम्हाला योग्य समजेलच असे नाही. पण तरीही तुम्ही बरे होऊ शकता. कारण तुमची शांतता त्याच्या शब्दांवर अवलंबून नसावी. तुम्ही स्वतःला सांगू शकता, हो, माझ्यावर अन्याय झाला. हो, मला दुःख झाले. पण आता मी त्या दुःखाला माझे संपूर्ण आयुष्य नियंत्रित करू देणार नाही. ही स्वीकाराची ताकद आहे. आणि जेव्हा ही ताकद तुमच्या मनात येते, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होऊ लागता. माझ्या भक्तांनो, स्वतःला पुन्हा उभे करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. सकाळी उठून स्वामींचे नाव घ्या. थोडा वेळ शांत बसा. स्वतःशी प्रेमाने बोला. तुमच्या आवडीचे काम करा. ज्या माणसांमध्ये तुम्हाला सुरक्षित वाटते त्यांच्यासोबत वेळ घालवा. तुमच्या शरीराची, झोपेची आणि मनाची काळजी घ्या. रोज स्वतःला आठवण करून द्या की मी या दुःखापेक्षा मोठा आहे. माझे जीवन या एका नात्यापेक्षा मोठे आहे. हळूहळू मनातला धूर कमी होईल. सुरुवातीला फक्त काही मिनिटे शांतता मिळेल, मग काही तास, मग काही दिवस आणि एक दिवस अशी वेळ येईल की तुमच्या मनाला पुन्हा स्वतःचे आकाश मिळेल. स्वामी समर्थ महाराज कधी कधी तुमच्याकडून एखादी व्यक्ती दूर करतात, पण त्याबदल्यात तुमच्यातील एखादी हरवलेली गोष्ट परत देतात. तुमचा आत्मविश्वास, तुमचे हसू, तुमची स्वप्ने, तुमची शांतता, तुमची स्वतःवरील श्रद्धा. त्यामुळे जे गेले त्याचीच गणना करू नका. स्वामींनी तुमच्यात काय परत आणले तेही पहा. कदाचित तुम्ही आधी प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घेत होतात, आता स्वतःचे निर्णय घेऊ लागला आहात. कदाचित आधी सतत रडत होतात, आता स्वतःला सावरायला शिकलात. कदाचित आधी दुसऱ्याच्या शब्दाने तुमचा दिवस खराब व्हायचा, आता तुम्ही मन शांत ठेवायला शिकलात. हा बदल छोटा नाही, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. म्हणून आज तुमच्या मनात जर एखाद्या नात्याची जखम असेल, तर त्या जखमेवर पुन्हा पुन्हा हात ठेवू नका. जुने संदेश वाचून स्वतःला त्रास देऊ नका. प्रत्येक जुन्या आठवणीचा अर्थ शोधत बसू नका आणि समोरची व्यक्ती काय करत आहे यावर सतत लक्ष ठेवू नका. तुमची नजर पुढे असू द्या. कारण मागे पाहत चालणारा माणूस पुढे कितीही सुंदर रस्ता असला तरी त्याचा आनंद घेऊ शकत नाही. स्वामी समर्थ तुमच्या पुढे चालत आहेत असे समजा.
त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून पुढे चला. आज मन दुखत असेल तरी चला. आज डोळ्यांत पाणी असेल तरी चला. आज मार्ग दिसत नसेल तरी स्वामींचे नाव घेत चला. कारण भक्तांनो, तुमच्या डोळ्यांना मार्ग दिसत नसला तरी स्वामींना मार्ग दिसतो. आणि शेवटी एवढेच, ज्या नात्यामुळे तुमचे मन रोज तुटते त्याला जपताना स्वतःला रोज मोडू नका. ज्या व्यक्तीला तुमच्या अश्रूंची किंमत नाही तिच्यासाठी तुमचे संपूर्ण आयुष्य अश्रूंमध्ये घालवू नका. प्रेम करा पण विवेकाने. माफ करा पण स्वतःचे रक्षण करून. दूर जा पण द्वेष न ठेवता. आणि पुढे चला पण स्वामींचा हात धरून. कारण तुमच्यापेक्षा तुमचे दुःख स्वामींना अधिक माहीत आहे. तुमच्यापेक्षा तुमची किंमत स्वामींना अधिक माहीत आहे. तुम्ही स्वतःला हरवले असे समजत असाल तर स्वामी तुम्हाला पुन्हा स्वतःशी भेटवतील. फक्त विश्वास सोडू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तुमचे सर्व दुःख अर्पण करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, आता मला माझ्या मनाची शांतता परत हवी आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात एवढा विश्वास मला पुरेसा आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, जेव्हा मन एखाद्या नात्याने खूप थकून जाते तेव्हा त्याला मोठ्या उत्तरांची गरज नसते. त्याला फक्त थोडी शांतता, थोडी माया आणि कोणीतरी आपले दुःख समजून घेण्याची गरज असते. म्हणून आज स्वतःच्या मनावर राग करू नका. तुम्ही अजूनही त्या व्यक्तीची आठवण काढत असाल, अजूनही कधी कधी रडत असाल, अजूनही मनात प्रश्न येत असतील तर स्वतःला कमजोर समजू नका. तुम्ही मनापासून नाते जपले होते म्हणूनच त्यातून बाहेर पडायला वेळ लागत आहे. जखम खोल असेल तर भरून येण्यासाठी वेळ लागतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, स्वतःला बरे होण्यासाठी वेळ द्या. इतर लोक पुढे गेले म्हणून तुम्हालाही लगेच पुढे जाण्याची घाई करू नका. प्रत्येकाचे मन वेगळे असते, प्रत्येकाची वेदना वेगळी असते आणि प्रत्येकाच्या उपचाराचा प्रवासही वेगळा असतो. आज तुम्ही फक्त एवढे करा, स्वामींचे नाव घ्या आणि स्वतःशी कठोर न होता स्वतःशी प्रेमाने वागा. भक्तांनो, तुम्हाला ज्या व्यक्तीपासून दूर जायचे आहे तिच्याशी तुमचे नाते कदाचित खूप जुने असेल. अनेक वर्षांच्या आठवणी असतील, अनेक सुखद क्षण असतील, कुटुंबियांच्या आठवणी असतील, एकत्र पाहिलेली स्वप्ने असतील. त्यामुळे मनाला असे वाटणे स्वाभाविक आहे की इतके सगळे होते, मग हे कसे संपवायचे. पण स्वामी समर्थ सांगतात, नात्याची लांबी आणि नात्याची गुणवत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादे नाते 10 वर्षांचे आहे म्हणून ते आजही तुमच्यासाठी योग्य असेलच असे नाही. आणि एखादे नाते काही काळाचे आहे म्हणून त्याची किंमत कमी असेलच असेही नाही. नाते किती जुने आहे यापेक्षा ते तुमच्या मनाला काय देत आहे हे महत्त्वाचे आहे. जर एखादे नाते तुम्हाला समजून घेते, तुमच्या चुका स्वीकारते, तुमच्या स्वाभिमानाचा आदर करते आणि अडचणीत तुमच्यासोबत उभे राहते, तर ते नाते जपा. पण जर तेच नाते तुमच्या मनात सतत भीती, अपमान, अस्वस्थता आणि अपराधीपणा निर्माण करत असेल तर स्वामींच्या नावाने त्याकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पहा. माझ्या भक्तांनो, काही लोक तुमच्या आयुष्यात असे असतात की त्यांच्या समोर तुम्हाला सतत सावध राहावे लागते. काय बोलायचे, कसे बोलायचे, कोणती गोष्ट सांगायची नाही, कोणत्या विषयावर ते रागावतील, कोणत्या शब्दाने वाद होईल, असे सतत विचार करत राहावे लागते. अशा नात्यात मनाला विश्रांती मिळत नाही. नाते म्हणजे अशी जागा असावी जिथे तुम्ही काही वेळासाठी जगाच्या सगळ्या चिंता विसरू शकता. पण जर नात्यातच तुम्हाला सतत भीती वाटत असेल तर त्या नात्याचा विचार करणे आवश्यक आहे. स्वामी समर्थ सांगतात, जिथे तुम्ही स्वतःसारखे राहू शकत नाही तिथे तुमचे मन हळूहळू बंद होऊ लागते. आणि मन बंद झाले की आनंदही आत येत नाही. म्हणून स्वतःला पुन्हा उघडायला शिका. तुमच्या भावना दाबून ठेवू नका. विश्वासू व्यक्तीशी बोला. गरज असेल तर समुपदेशनाची मदत घ्या. स्वामींचे नामस्मरण करा आणि व्यवहारातील योग्य पाऊल उचला. भक्तांनो, तुम्ही एखाद्यापासून दूर गेलात म्हणून प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देणे आवश्यक नाही. काही लोकांना तुमचा निर्णय समजेल, काहींना समजणार नाही. काही लोक तुमच्या बाजूने उभे राहतील, काही तुमच्यावरच आरोप करतील. पण लक्षात ठेवा, तुमचे आयुष्य जगण्याची जबाबदारी तुमची आहे. प्रत्येकाला खुश करण्यासाठी जगलात तर शेवटी स्वतःला दुःखी करून घ्याल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, सर्वांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी कोणीतरी तुमच्यावर नाराज असेलच. म्हणून तुमचे मन शांत ठेवणे निवडा. तुमचे निर्णय रागातून नसावेत, सुडातून नसावेत, पण भीतीतूनही नसावेत. ते विवेकातून असावेत. शांतपणे ठरवा की तुमच्या आयुष्यात कोणाला किती जागा द्यायची. कधी कधी समोरची व्यक्ती तुम्हाला पुन्हा पुन्हा भावनिकरित्या ओढून घेण्याचा प्रयत्न करेल. ती जुने प्रेम आठवेल, जुन्या चांगल्या आठवणी सांगेल, तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस असे म्हणेल किंवा तुम्हाला अपराधी वाटेल अशा शब्दांचा वापर करेल. अशा वेळी तुमचे मन कमकुवत होऊ शकते. पण भक्तांनो, त्या क्षणी फक्त शब्द ऐकू नका, कृतीकडे पहा. एखाद्या व्यक्तीचे खरे रूप तिच्या एका दिवसाच्या प्रेमळ बोलण्यात नसते, तिच्या सातत्यपूर्ण वागण्यात दिसते.
बदल खरा असेल तर तो कृतीत दिसेल. फक्त आश्वासनांवर पुन्हा जुने दुःख स्वीकारू नका. स्वामी समर्थ तुम्हाला विवेक देतात म्हणूनच ते सांगतात, शब्दांपेक्षा कर्म पहा, आश्वासनांपेक्षा सातत्य पहा आणि भावनेपेक्षा वास्तव पहा. माझ्या स्वामी भक्तांनो, कधी कधी तुम्ही दूर गेल्यावर तुमचेच मन तुम्हाला दोष देईल. मी थोडा अधिक सहन केला असता तर, मी अजून एकदा प्रयत्न केला असता तर, मी थोडा बदललो असतो तर. पण लक्षात ठेवा, नाते वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही आधीच केला असेल तर स्वतःला पुन्हा पुन्हा दोष देऊ नका. एखाद्या घराला भेगा पडल्या असतील तर फक्त एकाच भिंतीला रंग लावून घर मजबूत होत नाही. त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न लागतात. त्याच्याप्रमाणे नाते टिकवण्यासाठीही दोन्ही बाजूंनी प्रयत्न आवश्यक असतात. तुम्ही एकटेच नाते उचलून किती दूर चालणार? एक दिवस खांदे थकणारच. म्हणून स्वामी म्हणतात, तुमच्या खांद्यावरचे अनावश्यक ओझे खाली ठेवा. भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील काही लोक तुमच्यासाठी कायमचे नसतात, पण त्यांनी तुम्हाला दिलेला धडा कायमचा असतो. त्यांनी तुम्हाला शिकवले असेल की कोणावर किती विश्वास ठेवायचा. त्यांनी शिकवले असेल की स्वतःच्या मर्यादा कुठे आखायच्या. त्यांनी शिकवले असेल की प्रेम आणि स्वतःचा आत्मसन्मान यांच्यात समतोल कसा ठेवायचा. त्यांनी शिकवले असेल की कोणासाठीही स्वतःला पूर्णपणे विसरू नये. म्हणून भूतकाळाला फक्त शाप देऊ नका, त्यातून धडा घ्या. तुम्ही ज्या वेदनेतून गेलात ती व्यर्थ जाऊ देऊ नका. त्या वेदनेला तुमची ताकद बनवा. आज तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक शहाणे आहात, अधिक सावध आहात आणि स्वतःच्या मनाला समजून घेण्याच्या जवळ आहात. हेही स्वामींचेच काम आहे. आणि जर एखाद्या दिवशी तुमच्यासमोर पुन्हा ती व्यक्ती आली तर मनात भीती ठेवू नका. तुम्हाला काय करायचे आहे हे शांतपणे ठरवा. पुन्हा नाते जोडायचे असेल तर स्पष्ट मर्यादा, परस्पर आदर आणि प्रत्यक्ष बदल यांची गरज आहे. आणि जर पुन्हा तेच दुःख होण्याची शक्यता वाटत असेल तर अंतर कायम ठेवण्याचा निर्णयही योग्य असू शकतो. प्रत्येक नाते परत जोडणे हीच क्षमा नाही. कधी कधी क्षमा म्हणजे मनातील राग सोडणे आणि तरीही आपला मार्ग वेगळा ठेवणे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनात कटुता नको म्हणतात, पण विवेक सोडू नका असेही सांगतात. माझ्या भक्तांनो, आजपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना खूप समजून घेतले असेल. आता स्वतःला समजून घ्या. दुसऱ्यांच्या चुका माफ केल्या असतील, आता स्वतःच्या चुका माफ करा. दुसऱ्यांच्या दुःखात धावून गेला असाल, आता स्वतःच्या मनाजवळ थोडा वेळ बसा. दुसऱ्यांना धीर दिला असेल, आता स्वतःला सांगा, मी ठीक होईन. दुसऱ्यांसाठी प्रार्थना केली असेल, आता स्वामींच्या चरणी स्वतःसाठी प्रार्थना करा. कारण तुम्हीही काळजी, प्रेम आणि शांततेस पात्र आहात. तुमचे मन हे कचरा ठेवण्याचे ठिकाण नाही. प्रत्येक व्यक्तीचे शब्द, प्रत्येक अपमान, प्रत्येक जुनी आठवण तिथे साठवत राहू नका. काही गोष्टी बाहेर काढाव्या लागतात. काही लोकांना मनातून मुक्त करावे लागते. काही आठवणींना निरोप द्यावा लागतो. आज स्वामी समर्थ महाराजांसमोर हात जोडून एवढेच म्हणा, स्वामी, माझ्या आयुष्यातील जे नाते मला शिकवण्यासाठी आले होते त्याचा धडा मला समजला आहे. आता मला त्या दुःखातून मुक्त करा. माझ्या मनात कोणाविषयी द्वेष राहू देऊ नका, पण स्वतःवर पुन्हा अन्याय करण्याइतकी कमजोरीही देऊ नका. मला शांत राहण्याची शक्ती द्या. योग्य व्यक्ती ओळखण्याची बुद्धी द्या. चुकीच्या व्यक्तीपासून दूर जाण्याचे धैर्य द्या. आणि माझ्या आयुष्यातील रिकाम्या जागेला तुमच्या नामस्मरणाने भरून काढा. भक्तांनो, ही प्रार्थना करताना डोळ्यांत पाणी आले तर येऊ द्या. ते अश्रू कमजोरीचे नाहीत. ते मनावरचे ओझे स्वामींच्या चरणी ठेवण्याचे अश्रू आहेत. आता पुढे चला. काल ज्यांनी तुम्हाला रडवले त्यांना आज तुमच्या आयुष्याचा मालक बनू देऊ नका. काल ज्यांनी तुमची किंमत केली नाही त्यांच्यामुळे आज स्वतःची किंमत कमी करू नका. काल जिथे तुमचे मन तुटले तिथे पुन्हा पुन्हा जाऊ नका. स्वामी समर्थांचा हात धरून पुढे चला. कदाचित आजचा रस्ता कठीण असेल, पण उद्याचा रस्ता सुंदर असू शकतो. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहात, पण स्वामी तुमच्या सोबत आहेत. कदाचित आज तुमचे मन रिकामे आहे, पण त्याच रिकाम्या जागेत उद्या शांतता, आनंद आणि नवीन आशा भरू शकते. म्हणून विश्वास ठेवा. तुमची कहाणी अजून संपलेली नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अजून खूप काही सुंदर घडायचे आहे. आता तुमच्या मनात एक नवीन संकल्प करा. मी कोणालाही दुखावण्यासाठी दूर जाणार नाही. मी कोणावर विजय मिळवण्यासाठी दूर जाणार नाही. मी फक्त माझ्या मनाची शांती, माझा आत्मसन्मान आणि माझे आयुष्य जपण्यासाठी आवश्यक ते अंतर ठेवेन. मी द्वेष करणार नाही, बदला घेणार नाही, पण स्वतःला पुन्हा त्याच दुःखात ढकलणारही नाही. हा संकल्प स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. आणि जर तुमच्या मनात अजूनही अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या. कदाचित त्या अश्रूंमधूनच तुमच्या मनातील शेवटची आसक्ती बाहेर पडत असेल. भक्तांनो, उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, आजचा दिवस माझा आहे. काल ज्यांनी तुम्हाला दुखावले ते आज तुमच्या दिवसाचे मालक नाहीत. तुमच्या फोनवर कोणाचा संदेश येतो किंवा येत नाही यावर तुमचा आनंद अवलंबून नाही.
कोणीतरी तुमच्याशी बोलते किंवा दुर्लक्ष करते यावर तुमची किंमत ठरत नाही. तुमची किंमत स्वामी जाणतात. म्हणून मनात स्वामींचे नाव ठेवा, चेहऱ्यावर आशा ठेवा आणि पावलांना पुढची दिशा द्या. तुम्ही ज्या दोहखातून जात आहात ते कायमचे नाही. काळ बदलेल, मन बदलेल, परिस्थिती बदलेल आणि एक दिवस तुम्ही शांतपणे म्हणाल, स्वामी, त्यावेळी मला का घडत आहे हे कळत नव्हते, पण आज समजले की तुम्ही मला वाचवत होतात. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील प्रत्येक वेदना जाणोत, तुमच्या प्रत्येक अश्रूला अर्थ देवोत आणि तुम्हाला अशा नात्यांपासून दूर ठेवोत ज्यामुळे तुमची आत्मशांती नष्ट होते. तुमच्या आयुष्यात प्रेम असू दे, पण त्यासोबत आदरही असू दे. तुमच्या आयुष्यात नाती असू देत, पण त्यासोबत विश्वासही असू दे. तुमच्या आयुष्यात माणसे असू देत, पण त्यांच्यासोबत तुमचे स्वतःचे अस्तित्वही जिवंत राहू दे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात स्वामींचे नामस्मरण कायम राहू दे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त ऐकू नका, मनात उतरवा. तुम्ही एकटे नाही. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.